सगळी अनाथ मुलं तुमच्याकडे नेमकी कशी येतात? की आई वडील होते पण मृत्यू पावली. तर ही मुलं CWC मार्फत आपल्या संस्थेमध्ये येतात. असहाय्य माता आहे, तिला मूल नकोय, गर्दीचा फायदा घेऊन त्या रेल्वेमध्ये मुलांना सोडून देते. म्हणजे जर एखाद्या पालकाला मूल दत्तक घ्यायचा त्याचा निर्णय झाला आहे तर त्या पालकाचे कोणते निकष पाहिले जातात? शांतीवनला कारा कळवते की तुम्ही अमुक अमुक पालकांचा आमच्याकडे अर्ज आलेला आहे, तुम्ही जाऊन ते पालक सक्षम आहे की नाही याची खात्री करून घ्या. 4-6 महिन्याचं बाळ दिलं तर ठीक आहे, त्याला हो. काही कळत नसतं, पण पुढे जसं ते 1-2 वर्षाचं होईल त्याला कळायला लागेल तसं हो. त्याला हे कसं सांगितलं जातं? त्या ग्रुप बनवलेले असतात आणि त्याच्यामध्ये दत्तक मुलांचं संगोपन कसं करायचं, मुलांबरोबर कसं वागायचं, मुलगा जास्त त्रास देत असेल तर त्याच्याबरोबर त्याचं मानसिक म्हणजे त्याचं भावनिक नातं त्याच्याबरोबर कसं जोडायचं. या देशामध्ये आज घडीला लाखो मुलं अनाथ आहेत, त्यांना आईवडील नाही आहेत. तर दुसरीकडे ही मुलं दत्तक घेण्यासाठी रांगेत असलेले हजारो जण आहेत, ज्यांना मूल होत नाही, उपचार घेऊन थकलेत, त्यांना अनाथ मूल दत्तक घ्यायचं आहे. पण यात सगळ्यात मोठी अडचण असते माहितीची, त्यानंतर ती कायदेशीर प्रक्रिया आहे त्यातली. यात अनेकांना दत्तक घेताना एजंटकडे जावं लागतं, फसवणूक होते, यात अनेक गोष्टी चुकीच्याही घडतात. पण यासाठी खूप सुटसुटीत सोपी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया काय आहे हे या मुलाखतीत मी तुम्हाला सांगणारच आहे. ही मुलाखत जाणून घेण्यासाठी किंवा अनेक वेगवेगळी या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेतले वेगवेगळ्या गोष्टी, कायदे, त्याच्याबद्दलची माहिती पालकांसाठी आणि मुलांसाठी ते जाणून घेण्यासाठी या क्षेत्रात एक अधिकृत ॲडॉप्शन सेंटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते दीपक काका नागरगोजे शांतीवन जे चालवतात. बीड जिल्ह्यातल्या आर्वी गावामध्ये शांतीवन आहे. तर या गावामध्ये त्यांच्याकडे अनेक मुलं अनाथ आहेत, जिथून मुले दत्तक त्यांनी दिली आहेत अनेकांना कायदेशीर पद्धतीने. शासकीय ॲडॉप्शन सेंटर आपण त्याला म्हणू शकतो. ही मुलं कुठून येतात, काय, हे सगळं मी त्यांच्याकडून बोलणारच आहे. अनेक गोष्टींवरती चांगलं काम करत आहेत. बालविवाह थांबवण्यासाठी त्यांनी खूप मोलाची भूमिका निभावली आहे. मुलींच्या शिक्षणात त्यांनी खूप मोठा हातभार लावला आहे. मुलींचं शिक्षण चांगलं होण्यासाठी खूप चांगली भूमिका ते निभावत आहेत. मुलींसाठी नवीन शांतीवन उभारणं असेल, पुण्यामध्ये शासकीय वसतिगृह उभारणं असेल, अनेक चांगली कामं करतायत. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण त्यांच्याकडून आजचा महत्त्वाचा विषय तो आहे म्हणजे त्याला आपण ॲडॉप्शन म्हणतो किंवा मूल दत्तक घेणं म्हणतो. या प्रक्रियेतल्या अनेक गोष्टी आहेत. तुमच्याकडे सर या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. पण हा विषय सगळं समजून घेताना तुमच्याकडे आज खूप अनाथ मुलं आहेत. तर पहिलं तर ही सगळी अनाथ मुलं तुमच्याकडे नेमकी कशी येतात, ही मुलं अनाथ का होतात, वेगवेगळी आईवडील जाणं हे ते कॉमन कारण झालं. पण ही सगळी मुलं अनाथ का होतात ते तुमच्याकडून कोणकोणत्या माध्यमातून येतात ते एकदा सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. मग आपण पुढच्या प्रोसेस काय असतात ते समजून घेणार आहोत. सर्वप्रथम मला story.com या आपल्या चॅनलचं खूप मनापासून आभार व्यक्त करावेसे वाटतात. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून म्हणजे वर्षानुवर्ष हा जो विषय आहे तो खुल्या पद्धतीने मांडला जात नाही, बोलला जात नाही. आणि जुनी जी अडॉप्शनची प्रक्रिया आहे ती प्रक्रियाच लोकांना माहिती आहे. जुन्या पद्धतीनेच लोक हे करायला जातात. अनेक दाम्पत्य असे आहेत की ज्यांना मूल पाहिजे असतं, परंतु त्यात कायदेशीर मार्गाने कसं जायचं, तो प्रवास कसा करायचा हे त्यांना माहीत नसतं. म्हणून या विषयावर सविस्तर माहिती देणारी एखादी मुलाखत असायला हवी होती आणि story.comनं ती मुलाखत आज इथे आयोजित केली. त्याबद्दल मनापासून तुम्हाला खरं तर धन्यवाद द्यायचे आहेत. आणि शांतीवनमध्ये तुमचं सर्वप्रथम मला स्वागत करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमचा हा आहे की ही मुलं येतात कुठून आणि ही अनाथ मुलं एवढ्या संख्येने कशी असतात. तर शासनाने जेव्हा आपल्याकडे मुलांचा काळजी आणि संरक्षणाचा कायदा बनवला, त्यानुसार मुलांचे 18 वर्षाखालील मुलांचे वेगवेगळे गट निर्माण केले आणि त्या गटानुसार त्यांच्या सुविधा शासनाने निर्माण करण्याचं ठरवलं. त्या पद्धतीने 0 ते 6 या वयोगटातल्या मुलांसाठी शिशुगृह नावाची एक संकल्पना शासनाने काढली, सरकारनं ती हे केली. आज आपण विशेष करून त्याच विषयावरती बोलणार आहोत. शिशुगृह म्हणजे काय, तर शिशुगृह 0 ते 6 या वयोगटातील मुलं म्हणजे नुकतीच जन्मलेली मुलं ते 6 वर्षापर्यंतची मुलं जी शाळेत जाऊ शकत नाहीत, ज्यांचा संगोपन करण्याची वेगळी पद्धत असते, की ज्यांना आईचं प्रेम हवं असतं, त्यांना काळजी घेण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं किंवा त्यांच्या खाण्यापिण्यापासून औषधांपासून सगळ्या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने करायच्या असतात की जे 6 वर्षाच्या पुढच्या मुलांना त्याची गरज नसते. खूप काळजीपूर्वक या मुलांना हाताळावं लागतं. आणि मग ही मुलं विशेषतः
ती आईवडिलांशिवाय राहणारी मुलं ती हाताळताना खूप जोखमीचं काम असतं आणि खूप म्हणजे कष्टप्रद असं असणारं ते काम आहे. तर ही मुलं कुठून येतात हे हा तुमचा जो प्रश्न आहे. तर या प्रश्नांना उत्तर देताना मला त्याचं कायदेशीररित्या आता सरकारनं काही त्याला नियम दिलेत आणि या सगळ्या गोष्टींवरती आता कारा नावाची एक संघटना आहे जी केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने त्यांची ती चालवली जाते. संघटना नाही म्हणता येणार त्याला, एक एजन्सी आहे ती, सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स एजन्सी असं त्याचं नामकरण आहे. आणि जी संस्था ही संस्था भारतातल्या आमच्यासारख्या काम करणाऱ्या 0 ते 6 वयोगटातील आणि 6 ते 18 वयोगटातील अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना एकत्रित करून त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं आणि दत्तक विधानाचं काम चांगल्या पद्धतीने अधिक सुलभ करण्याचं काम करते. आता ही मुलं वेगवेगळ्या प्रकारातून येतात. पहिली जी मुलं असतात ती अनाथ मुलं, ज्याला आपण अनाथ मुलं म्हणतो. तर ती अनाथ मुलं कशी की आईवडील होते पण मृत्यू पावली, आईवडिलांच्या मृत्यूमुळे ती मयत झाली, आईवडील आणि मयत झाल्याच्यामुळे ही जी मुलं आहेत छोटी मुलं ही बेवारस झाली आणि मग त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही आहे, जवळ असणारे नातेवाईक सक्षम नाही आहेत. तर मग अशा वेळी ही मुलं कायदेशीर प्रक्रियेतून CWC ज्याला आपण बालकल्याण समिती म्हणतो, तर बालकल्याण समितीच्या मार्फत आपल्या संस्थेमध्ये ज्याला सा म्हटलं जातं, सामध्ये दाखल होतात. सा म्हणजे संस्था, शांतीवनसारख्या बालकांची काळजी व संगोपन करणाऱ्या संस्था, त्याला सा म्हटलं जातं. तर ही मुलं CWC मार्फत आपल्या संस्थेमध्ये येतात, त्याला अनाथ मूल म्हणतात. दुसऱ्या प्रकारची एक मुलं असतात की ती टाकून दिलेली मुलं. ही मुलं कुठली की एखादी असहाय्य माता आहे, तिला मूल नको आहे आणि स्वतःची ओळख पण लपवायची, तर ती काय करते की कुठंतरी रेल्वे स्टेशनवरती गर्दीचा फायदा घेऊन त्या रेल्वेमध्ये मुलांना सोडून देते किंवा अंधारात जाते, अंधारात मुलांना टाकून देते, रस्त्यावरती फेकून देते, कचरा कुंडीमध्ये टाकते. त्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही. म्हणजे ही टाकून दिलेली मुलं ही दुसऱ्या प्रकारची अनाथ असतात. तिसऱ्या प्रकारची मुलं असतात ती समर्पित असतात. समर्पित म्हणजे काय, त्याला माता पिता असतात. उदाहरणार्थ कुमारी माता, आई आहे ती, किंवा एखादं कुमारी मातेच्या कुठे नको असलेलं मूल जन्माला आलं आहे किंवा नातेवाईकालाच नको आहे ते मूल, तर अशा वेळी त्यांना समर्पित करण्याचा अधिकार आहे. की मग त्या मुलांना बालकल्याण समितीकडे जाऊन ती त्या मुलांना सोपवतात संस्थेकडे. बालकल्याण समितीमार्फत ती मुलं संस्थेकडे येतात. या 3 प्रकारची मुलं, ह्या तिघांनाही काळजी व संरक्षणाची गरज असते. परंतु सरकार आणि आपला जे ॲक्ट जो आहे तो असं गृहीत धरतो की मुलांना संस्थेपेक्षा त्याला कुटुंब मिळालं पाहिजे, त्याला हक्काचे आईवडील मिळाले पाहिजेत, त्याला कुठला तरी समाजात एक चांगलं त्याचं पुनर्वसन व्हावं म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून संस्थेपेक्षा चांगल्या कुटुंबामध्ये त्या मुलांचं पुनर्वसन करणं याच्याकडे सरकारचा आणि बालकल्याण मंत्रालयाचा आणि संस्थांचा हा जास्त भर असतो. आणि मग त्या पद्धतीने आलेली ही सगळी 3 प्रकारातली मुलं जी आहेत, या मुलांना कायदेशीर मार्गाने त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी, त्यांना दत्तक देण्यासाठी कारा काय करते, कारा नावाची संस्था जी आहे ती काय करते की पालकांना प्रोत्साहित करते आणि पालकांना त्यांचे ॲप्लिकेशन मागवते. आणि ज्यांच्याकडे मुलं नाहीत त्यांच्याकडे त्या घरामध्ये ही मुलं देण्यासाठी ही प्रक्रिया कायदेशीर मार्गाने राबवली जाते. आणि आता म्हणजे आपल्याकडे साधारण किती अनाथ मुलं आहेत? आता संख्यात्मक आकडा रोज बदलणारा असतो. म्हणजे आज मुलं आली, यातून दत्तक घेतलेली मुलं येतात, काही शिशुगृहातून बालगृहात जातात. पण सरकारनं प्रत्येक संस्थेला एक आकडा दिलेला आहे मान्यतेचा की एवढी मुलं तुम्ही सांभाळू शकता. आणि कधी कधी बालकल्याण समितीला जसं की आता शांतीवन हे शिशुगृहात काम करणारे एकमेव युनिट जिल्ह्यामध्ये आहे, तर मग अशा वेळेस मान्यतेपेक्षा जास्त मुलं ही संस्थेमध्ये ठेवण्याची गरज जेव्हा असते तेव्हा बालकल्याण समिती ती मुलं तिथेच ठेवते, कारण दुसरा पर्याय नसतो. त्याच्यामुळे मुलांची संख्या वाढलेली. म्हणजे जर एखाद्या पालकाला मूल दत्तक घ्यायचं त्याचा निर्णय झाला आहे, पण अर्थातच सरकार जर एखादं मूल दत्तक देत आहे, सरकारी प्रोसेसनुसारच सगळं होत आहे, तर त्या पालकाचे कोणते निकष पाहिले जातात? पालक खरंच ते पात्र आहेत का मुलाचा सांभाळ करण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी? त्या कुटुंबाला काही डोमेस्टिक व्हायलन्सची हिस्ट्री आहे का? त्या घरात खरंच त्याची निरोगी वाढ होऊ शकते का? तर असं काय पाहिलं जातं त्याच्यामध्ये? याची प्रक्रिया खूप सुटसुटीत आणि सुलभ सरकारनं केलेली आहे की एखाद्या तुम्हाला ज्यांना गरज आहे
की ज्या पालकांना मूल होत नाही आहे, विशेष करून भारतामध्ये एक पद्धत आहे की जेव्हा मूल होत नाही तेव्हाच आपण सगळे प्रयत्न करून मग दत्तकाचा शेवटचा मार्ग निवडतो. की डॉक्टर कोणीतरी सल्ला देतं, कोणीतरी नातेवाईक सल्ला देतं की तुम्ही आता मूल दत्तक घ्या, तुम्हाला आता असं मूल होणार नाही. मग त्यावेळी ही जी मंडळी आहेत की जी गरजू कुटुंब आहे ते कुटुंब चौकशी करतं, मग बालकल्याण विभागाकडे चौकशी करतं, शांतीवनसारख्या सामाजिक संस्थांकडे चौकशी करतं आणि चौकशी केल्याच्या नंतर त्याला ती माहिती मिळते, कधी नेटवरती माहिती मिळते. मग कारा नावाची जी संस्था, जी सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स एजन्सी म्हणून आपण काम करते दिल्लीमध्ये, त्या संस्थेचं एक पोर्टल आहे जे कारा नावानेच रजिस्टर आहे त्याच्यामध्ये. आणि त्या पोर्टलवरती त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन या दाम्पत्याने, या पालकांनी त्यांचा स्वतःचा फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या जवळची संस्था असं विचारलं जातं, तेव्हा जवळची संस्था म्हणून जी काही संस्था असेल त्या जिल्ह्यातली, समजा उदाहरणार्थ तुम्ही बीड जिल्ह्यातले आहात आणि तुम्ही त्या फॉर्म भरताय, तुमच्या जवळची संस्था कुठली आहे तर शांतीवन आहे. मग तुम्ही शांतीवनचं नाव द्याल. मग शांतीवनला कारा कळवते की तुम्ही अमुक अमुक पालकांचा आमच्याकडे अर्ज आलेला आहे, तुम्ही जाऊन ते पालक सक्षम आहे की नाही याची खात्री करून घ्या. थोडक्यात त्याला HSR असं म्हटलं जातं की HSR होम स्टडी रिपोर्ट, म्हणजे ग्रहभेट अहवाल द्यायचा आहे त्याचा. मग संस्था जाऊन पाहते तर त्याच्या पालक सक्षम आहेत की नाही याकडे सरकारनं विशेष लक्ष दिलेलं आहे. त्याचं कारण असं की अगोदरच ही मुलं एकदम म्हणजे आगीतून निघून फुफुट्यात पडलेली असतात. मग तिथून ते दुसरीकडे जात असताना, म्हणजे आपण म्हणतो ना आगीतून निघून फुफुट्यात पडायला नको, बरोबर, तर तसं जात असताना ते पालक सक्षम आहेत की नाही हे बघितलं पाहिजे. मग संस्था जाते, बघते त्याचे काही निकष आहेत, त्या पालकाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तो त्या मूल सांभाळायला सक्षम आहे की नाही, त्या कुटुंबाचं सामाजिक वातावरण कसं आहे, त्या कुटुंबाचं घरातलं वातावरण कसं आहे की ते मूल सांभाळण्यासाठी, मूल तिथे वाढण्यासाठी ते वातावरण सक्षम आहे की नाही. त्यानंतर त्यांची जी स्वभाव कसे आहेत त्यांचे, हे पण त्याच्यामध्ये पाहिलं जातं. त्याचबरोबर एखादा गंभीर आजार आहे का त्या कुटुंबाला, दोघांनाही पालकांना, त्या एखादा गंभीर आजार आहे का. मग जर तो, कारण गंभीर आजार जर असला तर तो मूल वाढवू शकत नाही, किंवा एखादा संसर्गजन्य आजार असला तर त्यांचा आजार त्या मुलालाही येऊ शकतो, म्हणून तीही काळजी सरकारकडून घेतली जाते. त्यानंतर पालकाचं वय, की ते मूल जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याला गरज जेव्हा असेल तेव्हा ती पालक सक्षम असतील का नसतील हेही बघितलं जातं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची मानसिक आरोग्य कसं आहे हे पण महत्त्वाचा त्याच्यामध्ये विषय आहे, की मानसिक आरोग्य त्याचं कसं आहे. हे सगळं बघितल्याच्या नंतर ते जर कुटुंब सक्षम असेल तर संबंधित जी आहे ती काराला कळवते की यांना हे कुटुंब पात्र आहे, यांना मूल दत्तक देण्यास हरकत नाही. आणि मग कारा त्याचं संपूर्ण स्टडी रिपोर्ट घेऊन त्याचे वेटिंगसाठी नंबर लावते, कारण मुलांची मागणी खूप आहे. येणाऱ्या मुलांची संख्या कमी आहे आणि जाणाऱ्या मुलांची संख्या, म्हणजे जाणाऱ्या मुलांना मागणी जास्त जरी असली तरी येणाऱ्या मुलांची संख्या कमी आहे. आणि त्यात बरोबर पुन्हा आणखी ॲडॉप्शनला फ्री करण्यासाठी अनेक कायदेशीर अडचणी, अडथळे आल्यामुळे बऱ्याच दिवस मुलं संस्थेत पण राहतात, फ्री व्हायला त्याला वेळ लागतो. आणि मग तिथून पुढे जेव्हा ते ॲडॉप्शनसाठी फ्री होतात तेव्हा भारतातल्या सर्व ज्यांना गरज आहे अशा फॅमिलीची एक लिस्ट तयार केली जाते. त्या वेटिंग लिस्टनुसार ती मुलं पुढे जातात. हां, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे यातली सकारात्मक, की अनाथ मुलांना घेण्यासाठी तयार असणारी संख्या जास्त आहे. खूप आहे, कारण आपलंच मूल हवं ही एक मानसिकता असणारा काळ होता, अजूनही आहे, पण दत्तक घेणारी संख्या जास्त, एक चांगली गोष्ट आहे. दुसरं की या संपूर्ण प्रोसेसला, म्हणजे कारावरती स्वतःचं रजिस्ट्रेशन केल्यापासून तर नंतर मग वेटिंग पिरियड आणि त्या गोष्टी साधारण किती वेळ जातो या केसेसमध्ये सगळ्या? मुलांच्या उपलब्धतेवरती आहे. आता वेगवेगळ्या राज्यानुसार जशी मुलं उपलब्ध होत आहेत, मुलं उपलब्ध झाली म्हणजे ॲडॉप्शनसाठी फ्री कशी, मुलं संस्थेत मुलं दिसली माहिती प्रत्येक मुलं ॲडॉप्शनसाठी फ्री असेलच असं नसतं. म्हणजे बऱ्याचदा पालक म्हणतात की संस्थेत तर मुलं असतात, मग ॲडॉप्शनसाठी इतकी वेटिंग का. तर सगळीच मुलं ॲडॉप्शनला फ्री झालेली नसतात. त्यात कायद्यांची काही मुलं असतात, त्यात सांभाळ न करू शकणारी पालक जे आहेत त्यांना ॲडॉप्शनला द्यायचं नसतं मूल, पण आम्ही सांभाळ करू शकत नाही म्हणून तुमच्याकडे सांभाळ, असंही तिथे असतं. त्यानंतर वडिलांनी आईचा खून केलाय, वडील तुरुंगात गेले म्हणून असणारी ती मुलं असतात. काही माता अशी असते की मला माझं बाळ द्यायचं नाही पण माझी आता सध्या कॅपॅसिटी नाही याला सांभाळण्याची, मग मी तुमच्याकडे ठेवते, त्यांची मुलं असतात. पण ही मुलं ॲडॉप्शनला फ्री होत असताना त्याला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे ती वेटिंगची संख्या
तुम्हाला जास्त दिसते, कारण जाणाऱ्या मुलांची संख्या. आणि याच्यामध्ये कोणती मुलं म्हणजे दत्तक घेता येतात, काही म्हणजे कुणाला दत्तक घेता येतात, म्हणजे जे विवाहित नाही आहेत महिला किंवा पुरुष त्यांना येतात, जे परदेशी नागरिक आहेत, हां. ज्यांची इंडियन नॅशनॅलिटी नाही आहे किंवा जे NRI आहेत त्यांना घेता येतात, हां किंवा नातेसंबंधांमध्ये आपापसात भाऊ म्हणतो मोठ्या भावाला मुलगा होत नाही तर त्याला दत्तक देता येतात. हां हां हो, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे वेगवेगळे प्रकार तुम्ही सांगितलेले सगळे नियमात बसतात, हां. परंतु कारानं याच्या काही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गाईडलाईन ठरवून दिलेल्या आहेत. जसं की आपण बाहेरच्या फॉरेन ॲडॉप्शनच्या बाबतीत तुम्ही म्हटलं की परदेशी नागरिकांना घेता येतात का, तर परदेशी नागरिकात 2 प्रकार आहेत, की एक भारतीय आहे परंतु परदेशात राहतो, हो. आणि दुसरा परदेशातलाच आहे आणि त्याला भारतातलं मूल दत्तक घ्यायचं. तर आपली कारा ही एजन्सी आहे ती त्यांना त्या देशातले जे कायदे आहेत त्या दोन्हीच्या संगनमताने ते एक समन्वय साधून ही फॉरेन ॲडॉप्शनची प्रक्रिया पूर्ण करते. दत्तक घेण्याचं दोघांनाही अधिकार आहेत, मग NRIला सुद्धा आणि तिथे असणाऱ्या परदेशी नागरिकाला सुद्धा. दुसरी गोष्ट नातेसंबंधातलं ॲडॉप्शन. तर हे जे ॲडॉप्शन आहे, हे जे दत्तक विधान आहे नातेसंबंधातलं, तर ते अगदी क्लोज नात्यातून होतं. म्हणजे जसं की सक्का भाऊ बहिणीला दत्तक देऊ शकतो, बहीण भावाला दत्तक देऊ शकते, मावशीला दत्तक देऊ शकतो, आत्याला दत्तक देऊ शकतो, काका, मामा, मावशी, हे जे आहे मावस बहीण, हे म्हणजे फॅमिली ट्री कुठंतरी जुळली पाहिजे. अपवादात्मक परिस्थितीत आईवडील सुद्धा देऊ शकतात की दत्तक. म्हणजे हे फॅमिली ट्री कुठेतरी त्याचा नातेसंबंध त्या फॅमिलीमध्ये आला पाहिजे. मात्र ते सुद्धा काराच्या पोर्टलवरती, वेबसाईटवरती त्याचा सुद्धा एक स्वतंत्र असा कॉलम आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या बहिणीचं मूल जरी दत्तक घ्यायचं असेल तर आता जुन्या कायद्यानुसार ती पद्धत राहिलेली नाही आहे. आता तुम्हाला कारावरतीच तुम्हाला ते तुमचा फॉर्म भरावा लागतो, त्याचा कॉलम वेगळा आहे, आणि तो घेणाऱ्याचं संमतीपत्र, देणाऱ्याचं संमतीपत्र, घेणाऱ्याची आर्थिक परिस्थिती, देणारा का देतो याची कारण मीमांसा, त्याच्यानंतर फॅमिली ट्री जुळणारी कागद, ही सगळी अपलोड करून त्यानंतर तुमची आरोग्याची क्षमता, तुमची आर्थिक क्षमता, ही सगळी कागदपत्र काराच्या एजन्सी म्हणजे पोर्टलवरती अपलोड करून तुम्हाला त्याचा एक कॉलम भरावा लागतो. हा झाला नातेसंबंधातला ॲडॉप्शनचा विषय. मग ते तिथे भरल्याच्यानंतर तुम्हाला जे ठरलेलं मूल आहे ते तुम्हाला त्या यंत्रणेमार्फत मिळून जातं. दुसरं जी येतं आहे की अनाथ मुलं. म्हणजे अनाथ मुलं हे पण 3 प्रकारची मी तुम्हाला आत्ता जसं सांगितलं की अनाथ मुलं, टाकून दिलेली मुलं आणि समर्पित मुलं. हे 3 प्रकारची मुलं ही आपल्याला कायदेशीर मार्गाने दत्तक घेता येतात. मग ही दत्तक घेण्याची प्रक्रिया तर मी मगाशी तुम्हाला सांगितली, पण ही कुणाला घेता येतं हे, तर हे ज्यांना मूलबाळ नाही आहे अशांचा एक प्राधान्यक्रम असतो की मी आता दत्तक घेतो. 2 पेक्षा एक अपत्य असेल आणि दुसरं अपत्य आता मी दत्तक घेणार, त्यांनाही ते घेता येतं. मात्र 2 पेक्षा ज्याला 2 अपत्य स्वतःचीच आहेत आणि त्याला तिसरं अपत्य दत्तक घ्यायचं आहे, तर त्यावेळी मात्र त्याला असं स्पेशल नीड असणारं बाळ, जसं की त्याला शारीरिक व्यंग आहे, मतिमंद आहे, गतिमंद आहे, किंवा संस्थेमध्ये त्याचा सांभाळ होण्यापेक्षा त्या घरी चांगला सांभाळ होऊ शकतो, तर त्या मुलांना घेण्यासाठी विशेष करून जास्त प्रोत्साहन अशा पालकांना दिलं जातं की 2 बाळं त्यांना अगोदरचीच आहेत, त्यांना हे केलं जातं. तिसरी महत्त्वाची पात्रता म्हणजे वैवाहिक स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये, की दोघंही आहेत आणि दोघांनाही मूल नाही, तर प्राधान्यक्रम अगोदर त्यांना ठरतो. परंतु सिंगल जो हे आहे पॅरेंट आहे तो सुद्धा बाळ दत्तक घेऊ शकतो. परंतु त्याच्यामध्ये 2 गोष्टी, की पुरुष जर असेल तो पालक, तर पुरुष फक्त मुलगाच दत्तक घेऊ शकतो, त्याला मुलगी दत्तक घेता येत नाही. आणि जर म्हणजे फिमेल जर असेल, पालक फिमेल जर असेल, तर तिला मात्र मुलगाही घेता येतो आणि मुलगी घेता येते. हे सगळं करत असताना त्या पालकांचं वय 25 वर्ष मुलाच्या आणि पालकांच्या वयामध्ये फरक असला पाहिजे, कमीत कमी फरक. आणि दोघांचं जे वय आहे हे संयुक्त वय आपण ह्याच्यामध्ये ग्राह्य धरलं. समजा पतीचं वय आहे 45 वर्ष आणि पत्नीचं वय आहे 30 वर्ष, तर त्यांचं संयुक्त वय किती झालं? 65 वर्ष. बरोबर. तर या पद्धतीचं ते हे केलं जातं. ओके. हां. आणि ह्याच्यामध्ये जोडप्याला जेव्हा रजिस्ट्रेशन करतात, म्हणजे जेव्हा अप्लाय करतात की आम्हाला अडॉप्ट करायचं आहे त्या प्रोसेससाठी, तेव्हा त्यांना चॉईस असते लिंग किंवा काळं मूल पाहिजे, गोरं पाहिजे, किंवा मुलगीच पाहिजे, मुलगाच पाहिजे, अशी चॉईस त्याच्यामध्ये. चॉईस म्हणजे रंगाची चॉईस नसते, ही चॉईस लिंगाची चॉईस असते. म्हणजे
मेल घेऊ शकता, तुम्ही फिमेल घेऊ शकता. परंतु शेवटी जेव्हा त्यांचा नंबर वेटिंगला येईल तेव्हा त्यांना काराच्या वेबसाईटवरती एक 4 मुलांचं त्यांना चित्र दाखवले जातात आणि त्यांचा नंबर आल्याच्यानंतर आणि मग ते त्या मुलाला ते थांबवू शकतात की मी ह्या मुलाला घेऊ शकतो, या मुलाला मला घ्यायचं आहे. त्यांना जे पसंत पडेल 4 पैकी तर त्या ह्याच्यामधून त्यांना ते घेता ते येईल. 4 पैकी मिळतात. 4 पैकी. आणि याच्यात साधारणपणे म्हणजे कारा कोणाला प्राधान्य जास्त देते? कारण लिव्हिंग लिस्टमध्ये जाण्यासाठी आधी सिलेक्शन प्रोसेस असेल हो हो की हे कुटुंबाचा पात्र आहे. हो. मग कारा प्राधान्य कोणत्या जोडप्याला? प्राधान्यक्रम असा काहीच नसतो. हां. तुमचं एकदा तुमची गुणवत्ता म्हणजे हे ठरलं, पात्रता ठरली की फक्त तुमचं वय हां. आणि त्या मुलांचं वय म्हणजे पालकाच्या वयावर मुलांचं वय ठरतं. जसं की स्त्री आणि पुरुषाची बेरीज 90 आली हो. तर त्याला 0 ते 4 वर्ष वयोगटातलं मूल दत्तक दिलं जातं. आणि 110 जर असेल तर त्याला 8 ते 10 वर्ष या वयोगटातलं मूल दत्तक दिलं जातं. 110च्या पुढे तुम्हाला दत्तक मिळणार नाही वयाचा ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आता एखाद्या मुलाने म्हणजे एखाद्या जोडप्याने मूल दत्तक घेतलंय, पण जर समजा त्यांना नंतर स्वतःचं अपत्य जर झालं 2-5 वर्षांनी, मग त्यांना किंवा काही अडचण असेल, त्यांना हे दत्तक घेतलेलं मूल नको असेल, मग तेव्हा काय अडचणी तयार होतात? काही दिवस तुम्ही परत करू शकता त्या बाळाला, म्हणजे जेव्हा की पूर्णपणे तुमचं ॲडॉप्शन पूर्ण होत नाही, प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या घरात तो रमला नाही किंवा हे झाला नाही तर त्याला परत संस्थेमध्ये तुम्ही देऊ शकता. परंतु एकदा ॲडॉप्शन प्रक्रिया पूर्ण झाली तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला आता एक मूल झालं आहे मग आता हे दत्तक मूल आम्हाला नको. कारण जेव्हा त्याला दत्तक प्रक्रिया त्याची पूर्ण झाली त्याच वेळी त्याला जन्मदात बाळाचे अधिकार पूर्णपणे मिळालेले असतात. त्याच्यामुळे तो तुमचा प्रॉपर्टीचा वारसदार ठरतो, तो तुमच्या कौटुंबिक सगळ्या गोष्टींचा तो वारसदार ठरतो. त्याला वडिलोपार्जित ज्या ज्या गोष्टी येतील आणि तुमच्या जन्मलेल्या बाळाला म्हणजे तुमच्या ब्लड रिलेशनच्या बाळाला जे काही अधिकार असतील ते संपूर्ण अधिकार त्याला ते मिळतात. पण अशा काही केस होत असतील? होतात, कधीतरी होतात. मग ती संस्था कधीतरी कारवाई करते किंवा जर आता काय बाळ गेल्याच्या नंतर काही संस्थेचे व्हिजिट असतात आणि त्या व्हिजिटमध्ये जर संस्थेच्या लक्षात आलं की पालक योग्य नाही आहेत, पालक त्याचा लैंगिक छळ करतात, शारीरिक छळ करतात, त्याला शाळेत जाऊ देत नाही, त्याच्या अधिकारापासून त्याला वंचित ठेवतात, हिंसाचार होतो, तर अशा वेळी संस्था त्या बाळाला स्वतःकडे घेऊन येऊन पालकांवरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करू शकतो, त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकते किंवा इतरही अनेक कारवाया करून त्या पालकांना म्हणजे पालकाला कायमस्वरूपी त्या ॲडॉप्शन प्रक्रियेतून बाद पण ठरविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो काराकडून. अच्छा, म्हणजे त्या बाळाचं पूर्ण ट्रॅकिंग ठेवलं जातं की बाळाची खरंच देखरेख चांगली घेतली जाते का, ते आई वडील खरंच व्यवस्थित त्याला एलिजिबल आहेत का, नंतर ट्रॅकिंग ठेवलं जातं? हो, नंतर बरेच दिवस जोपर्यंत गरज आहे त्या बाळाला हे करण्याची तोपर्यंत काही वर्ष जोपर्यंत ते स्थिर होत नाही तोपर्यंत संस्था तिथे जाऊन होम रिपोर्ट करतात, होम स्टडी करतात आणि तो रिपोर्ट जी मातृसंस्था आहे त्या बाळाची त्या संस्थेला पाठवले जातात. तुम्ही समजा जोडपं तुमच्याकडे एखादं शॉर्टलिस्ट झालेलं, त्याचा वेटिंग पिरियड संपलाय आणि त्याला मूल अलॉट झालंय, ते तुमच्याकडे जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काय त्यांना गायडन्स करता? म्हणजे काय SOP असतात साधारण? काराने एकदा ठरवलं की ह्या पालक योग्य आहे आणि त्या वेटिंगमधून त्याचा नंबर आलाय आणि त्याने ते बाळ सुद्धा संस्थेतलं बाळ एकदा त्याला दाखवलं, म्हणजे असं नसतं की या संस्थेतून मला मिळावं म्हणून 4 बाळं जेव्हा दाखवलं ते 4 बाळं वेगवेगळ्या संस्थातली असतात. ज्यांना ते बाळ पसंत पडेल ते बाळ ज्या संस्थेतलं असेल त्या संस्थेमध्ये काराचा मेल येतो, कारा कळवते की तुम्हाला या पालकांना ते बाळ द्या आणि त्यांची निवड झाली या पालकांची त्या बाळासाठी. तेव्हा मग इथे संस्थेंना पण काही अधिकार दिलेले आहेत कारानं की मग ते आल्याच्या नंतर त्या पालकांना बोलावून घेणे, त्यांची त्या बाळाची भेट घालून देणे, त्या पालकांना म्हणजे त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स तपासणे. एक ॲडॉप्शन कमिटी असते संस्थेच्या स्तरावरती, मग ती ॲडॉप्शन कमिटी त्याची शिफारस आणि त्यांचं म्हणणं मांडते. तर कागदपत्रामध्ये जर काही बनावटता दिसली किंवा त्याची शारीरिक मानसिक परिस्थिती त्या बाळाचं संगोपन करेल असं जर त्यांना वाटलं नाही तर ते सांगू शकते की हे पालक फ्रॉड आहेत किंवा ह्यांची कागदपत्र चुकीचे आहेत किंवा हे बाळाचा सांभाळ करू शकत नाही असं आम्हाला वाटतं, म्हणून त्यांना नकार कळवू शकते की आम्हाला हे बाळ द्यावं असं वाटत नाही आहे. म्हणजे तो फायनल नकार नसतो,
परंतु संस्था त्याचं मत मांडते आणि ते पुढच्या प्रक्रियेसाठी जातं. ह्या बाळाला समजा साधारण 4-6 महिन्याचं बाळ दिलं तर ठीक आहे, त्याला हो. काही कळत नसतं, पण पुढे जसं ते 1-2 वर्षाचं होईल त्याला कळायला लागेल, तसं त्याला हे कसं सांगितलं जातं की तू दत्तक आहे, किंवा ती माहिती देणं एक चॅलेंजिंग पार्ट असेल ना कदाचित, तर ते कसं, त्यासाठी काय नियम आहेत? त्याच्यात नियम म्हणून असं हे नसतं काही, परंतु एक सारासार जेव्हा संस्थांचे एक ग्रुप केले जातात की जे पालक जे असतात ते पालकांना माहीत नसतं मुलांना कसं सांभाळावं, तर बऱ्याचशा संस्थांनी काही ग्रुप बनवलेले असतात आणि त्याच्यामध्ये दत्तक मुलांचं संगोपन कसं करायचं, मुलांबरोबर कसं वागायचं, मुलगा जास्त त्रास देत असेल तर त्याच्याबरोबर त्याचं मानसिक म्हणजे त्याचं भावनिक नातं त्याच्याबरोबर कसं जोडायचं, ह्याचं हे करत असतानाच एक असं अपेक्षित आहे की ऐनवेळी जर तो मुलगा खूप मोठा झाला आहे, 18-19 वर्षाचा झाला, 20 वर्षाचा झाला आणि त्याला बाहेरून एखादी गोष्ट कळाली की तू दत्तक आहेस म्हणून, तर त्याला फार मोठा आघात त्याच्या मनावरती होऊ शकतो. बरोबर. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही म्हणजे धोरणं पण असेल, सरकारी धोरणं म्हणजे सरकारी पॉलिसीज असतील, हे दत्तक घेणाऱ्या जोडप्यांसाठी सध्या खरंच सोयीचे आहेत किंवा आणखी सुलभ बनवता येण्यासारखे खूप सुलभ आहेत, खूप चांगले आहेत आणि एकच जे केंद्रीकरण जे आहे म्हणजे ह्याची जी पद्धत आहे एकच केंद्रीय पद्धत, म्हणजे 2014 पूर्वी ॲक्च्युली ॲडॉप्शन जी प्रक्रिया आहे ती आमच्या संस्थेच्या स्तरावर अधिकार होते. तर संस्थेच्या स्तरावर अधिकार असताना संस्था पालक निवडायच्या. त्या काळी काय व्हायचं, संस्था आपलं मूल, स्वतःचं मूल इतर ठिकाणी देताना प्रत्येकजण कुणी असेल तर त्याची काळजी घेणारच ना, की त्याची संपत्ती चांगली पाहिजे, त्याचे ते पालक अतिशय सक्षम पाहिजे, मग आपल्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे, ही काळजी करायचे. तशा परिस्थितीमध्ये ज्या मुलांना पालकांना खरी गरज आहे तर त्यांना ती मुलं मिळायची नाही. मग आज अशी परिस्थिती ही जी सेंट्रल पद्धत जी अडॉप्शनची झाली आहे त्याच्यामुळे अजून सुटसुटीत ही म्हणजे दत्तक प्रक्रिया तर झालीच आहे, परंतु आज कुणीही तिथे सक्षम असणारा पालक ॲप्लिकेशन करू शकतो आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने दत्तक प्रक्रिया ही. पण या सगळ्या कडक नियमांमुळे यात दलालांचा सुळसुळाट किंवा करप्शन ह्या गोष्टी पण असतील, कारण नियम खूप स्ट्रिक्ट आहेत, वेळ खूप लागतो, अनेक जोडपे असे असतील की सगळं बायपास करण्याच्या प्रयत्नात असतील. कायदेशीर प्रक्रियेमध्ये दलालांचा सोसवाट अजिबात नाही, कारण दलालांना इथे कुठे चान्सच नाही. कारण ही जी पद्धत आहे की कारावरती तुम्ही फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरल्याच्या नंतर सगळं ऑनलाईन चालतं, तुम्हाला कुठेही कुणाची भेट घ्यायची गरज लागत नाही, ना संस्थेत जायची गरज लागते, ना काराच्या ऑफिसला जायची गरज लागते. ते तुम्हाला सगळं पारदर्शक आहे सगळं. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला की आज तुमचा नंबर किती आहे, तुमच्या पुढे किती पालक आहेत, हे रोजची रोज आपल्याला पाहायला मिळतं सगळं. त्याच्यामुळे ते सुलभ आहे. आता दुसरं एक गोष्ट अशी चालते की त्याच्यातही पोलिसांनी किंवा अनेक कारवाया केल्यामुळे खूप त्याच्यावरती आता बराचसा आळा घातला ह्या प्रक्रियेला, की दत्तक डायरेक्ट दलाल हॉस्पिटलमध्ये कुणी असतं, जे मोठे हॉस्पिटल आहेत पुण्या मुंबईमध्ये, त्या अशा लोकांचं लक्षच असतं. कोणी कुमारी माता येते का, नको असणारी म्हणजे मूल नको असणारी माता येते का, मग त्यांच्याकडून बाळ घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना विकण्याची पद्धत पण खूप उघडकीस आली. रॅकेट आले, पण हे सगळं बेकायदेशीर आहे. त्या लोकांवरती कारवाया झाल्या. मला तुमच्या माध्यमातून हे सांगावंसं वाटतं इथे की दत्तकासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे जी कारामार्फत राबवली जाते. या कायदेशीर प्रक्रियेचाच भाग होऊन प्रत्येक दत्तक घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पालकांनी याच प्रक्रियेचा भाग घेतला पाहिजे आणि ह्याच प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे. कारण गैरमार्गाने जर त्या बाळाला आपण दत्तक घेतलं तर त्याचं दत्तकपत्र होत नाही, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, त्याच्यापुढे संगोपनामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा हीच दलाल लोक पुन्हा नंतर तुमच्या घरी येऊन तुम्हाला अडचणीत आणू शकतात, तुमच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्याचबरोबर याच्यातून तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. त्याच्यामुळे असल्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता कारा याच वेबसाईटवरती जाऊन आपण आपला फॉर्म भरला पाहिजे आणि जे कोणी दत्तक ॲडॉप्शन म्हणजे दत्तक विधान संस्था, दत्तक विधान केंद्र तुमच्या जवळचं असेल ते सांगतील त्या पद्धतीने तुम्ही त्या काराचा नियमाला फॉलो केलं पाहिजे. मला ह्या माध्यमातून तुम्हाला सांगावं असं. आणि म्हणजे अर्थातच मुलांना नवीन कुटुंब मिळतं आहे, काही झालं तरी कौटुंबिक नातं जे आहे ते वेगळं असतं. यांना दत्तक घेतल्यावरती मुलांच्या आयुष्यात कसा भावनिक बदल होतो? लहान जेव्हा मूल असतं तेव्हा ते अगदी कुटुंबात रमून जातं आणि त्याला स्वतःचे आईवडील जसे असतात तसेच ते वाटतात आणि त्या आईवडिलांनाही मुलाचं प्रेम
हवं असतं. म्हणून त्या आजपर्यंत असे आमचे अनुभव आहेत की खूप समरस झालेत ते एकमेकात. म्हणजे त्या आईवडील मुलात आणि मुलगा आईवडिलात एकदम इतके रमून गेलेत की ते त्या प्रेमात अगदी नाहून निघाले, की इतका आनंद त्या कुटुंबामध्ये आज पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा ते दिसतात अशी कुटुंब की ज्यांनी बाळ दत्तक घेतलेलं आहे आणि ज्यांना पालक मिळालेत. ते घर मिळतं ना हक्काचं, तसा तो अनुभव असतो आणि त्या पद्धतीने ते समोर येताना खूप खूप एकदम छान वाटतं. आणि त्यामुळे आपल्याही हातातून हे जे काम घडतं त्याचा आनंद म्हणजे उरात मावत नाही. आपण शेवटाकडे वळतोय. एक महत्त्वाचा प्रश्न सहज माहितीसाठी की हे झालं नॅशनल पोर्टलचं, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती आपल्याला हे करावं लागतं. पण एखाद्या जोडप्याला आता तुमच्या परिचयाचं आहे की मला दीपक काकांकडूनच मूल दत्तक घ्यायचं आहे किंवा मला याच संस्थेकडून घ्यायचं आहे, परिचयातली संस्था आहे, तर असं करता येतं? नाही, तसं नाही करता येत. कारण पूर्वी होतं हे, परंतु आता जी सेंट्रल ॲडॉप्शनची जी पद्धत झाली त्या पद्धतीनुसार देशातल्या सगळ्या संस्था ह्या कारा अंतर्गत रजिस्टर झाल्या. बरोबर. आणि काराने या सर्व संस्थांना दत्तक विधान केंद्राची अधिकृत दत्तक विधान केंद्राच्या मान्यता दिल्या. त्यानंतर आमच्या सगळ्या संस्था ह्या काराचा एक भाग बनल्या. आणि मग कारा काय करते, त्यांच्या वेटिंगनुसार संबंधित सगळ्या देशातली मुलं एकत्रित करून मग त्या वेटिंग पिरियडमध्ये वेटिंग जसं असन पालकाचं त्यांना ते मूल देते. हा एक करू शकता, तुम्ही राज्य निवडू शकता. जसं की तुम्ही 3 राज्याची चॉईस देऊ शकता, कधी कधी 4 पण होता, जसं महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा याच राज्यातून मला मूल मिळालं पाहिजे, ती चॉईस तुम्ही देऊ शकता. ते ऑटोमॅटिकली पडते आणि तुम्हाला द्यायचा जो अधिकार आहे, राज्य निवडण्याचा अधिकार आहे की महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकामधूनच मला मूल मिळालं पाहिजे किंवा महाराष्ट्र, गुजरात आणि गोवामधूनच मूल मिळालं पाहिजे, ही चॉईस देऊ शकता. संस्था नाही निवडू. म्हणजे 2-4 राज्य निवडले की वेटिंग पिरियड कमी होतं. हां, वेटिंग त्या राज्यात त्या ॲडॉप्शन एजन्सीचं कसं काम चालतं. आता महाराष्ट्रात अगदी खूप चांगलं काम, म्हणजे एकूण ज्या मोजक्या संस्था आहेत काम करणाऱ्या, पण महाराष्ट्र देशात पहिल्या 2ऱ्या स्थानावरती, 3ऱ्या स्थानावरती कायम महाराष्ट्र असतं आणि महाराष्ट्रातल्या मुलांना देशातून चांगली पसंती आहे. तुमच्यासारखे लोक काम करत आहे म्हणून त्या आईवडील नसलेल्या मुलांना खूप चांगलं आयुष्य मिळत आहे. हा व्हिडिओ, ही मुलाखत ज्यांना मूल घ्यायचं आहे किंवा ज्यांनी घेतलं तीच लोक बघणार आहेत, तर या सगळ्या लोकांसाठी काय आवाहन कराल शेवटी तुम्ही? मी सर्व ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे या सर्व लोकांसाठी एकच आवाहन करू शकतो, इच्छुक पालकांसाठी, की तुम्ही जरूर मूल घ्या. स्वतःचा मुलांना वाढवणं यापेक्षा ज्यांना कुणी नाही, आईवडिलांनी टाकलेल्या, आईवडिलांनी नाकारलेल्या किंवा आईवडील नसलेल्या बाळाला आपलं मूल म्हणून सांभाळणं यासारखा दुसरा कुठलाही आनंद नाही. हे परमेश्वराचं काम आहे. परंतु हे करत असताना आपण आपल्या देशाच्या सर्व प्रक्रिया पाळल्या पाहिजेत. आपण आपल्या देशाचा कायदा पाळला पाहिजे. कुठल्याही एजंटाच्या, दलालाच्या भूलथापांना बळी न पडता किंवा चुकीच्या माहितीला बळी न पडता तुम्ही ज्यांना ज्यांना मूल घ्यायचं आहे त्या सर्व इच्छुक पालकांनी कारा या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मनुष्यबळ म्हणजे महिला व बालकल्याण विभागाच्या वेबसाईटवरती, काराच्या वेबसाईटवरती जाऊन आपला फॉर्म भरला पाहिजे आणि त्या कायदेशीर मार्गाने मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला वेळ लागू शकतो, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, पण जेव्हा तुमच्या घरी बाळ येईल ते पूर्णपणे कायदेशीर मार्गाने येईल. ते तुमचं स्वतःचं बाळ असेल, ह्याचा आनंद खूप काही वेगळा असतो. एक मुद्दा राहिला होता विचारायचा की म्हणजे त्याच्यात तुम्ही सांगितलं चॉईस अशी काही नसते. आता त्या मुलाला जात धर्म तर काही नसतोच, पण एखादा मुस्लिम आहे पालक, एखादं दाम्पत्य मुस्लिम आहे, त्यांना मूल दत्तक घ्यायचं, तर त्यांच्यासाठी काही नियम आहेत वेगळे? नाही, आता धर्माचे नियम नाही आहेत आता काही असं. कुठल्याही धर्माचा माणूस मूल दत्तक घेऊ शकतो. हां, तर माहिती ॲडॉप्शनच्या बद्दलची खूप महत्त्वाची माहिती आहे. याच्याबाबत मिथ खूप आहेत, फॅक्ट तुम्हाला मी सांगितल्यात, कारण ते स्वतः एक अधिकृत ॲडॉप्शन सेंटर त्यांचं आहे. आणि ही माहिती कामाची वाटली असेल तर पुढेही गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन मुलाखती story.com वर आम्ही आणत राहू.